गोपाल कृष्ण नाम संकीर्तनेस्य सर्व पाप प्रणाशनं प्रणामे युक्त शमनस्य नमामि श्री गोपाल कृष्ण बलम हे नारायण हे मधुलिका आपका सेवा सदा सर्वदा पाठसावा एवढी सगळेला राधाधर मधुलिका जय जय राधाधर स्वर्ग सुखाच्या अवकाशात प्रत्यक्ष आहे तो नंदनवन म्हणजे भगवंत तुझा वैकुंठ त्या वैकुंठ सुखाकडे तू सगळं पाहिलंस आणि 8व्या अवतारानं या मानवाच्या पोटी तू जन्म कृष्ण म्हणून घेतला विश्वाचा हरी नांदतो पांडवांच्या घरी नाम घेता चैन पडे या मना जिकडे पावे तिकडे दिसे तू या नैना करी पूर्ण प्रेमाने भक्तांच्या मनोकामना कोटी कोटी नमन तुला गोपाल गोपाल जय गोपाल भगवान द्वारकेच्या श्रीमंती तू लोळतोय खेळतोय पण या धनुधर पार्थ अर्जुनाच्या वाट्याला हा प्रवास खडतराला तो वनवासी प्रवास एकदा भिडतोय आदरप्राण करतोय अनेक गंगा तीर्थावर आम्ही स्नान केलेलं आहे ऋषीवरांचं दर्शन सुद्धा घेतलं आणि प्रायश्चित्त आम्ही भोगतोय खऱ्या अर्थानं प्रायश्चित्त भोगतोय चूक झाली ती तुमची एकच चूक कारण पाचाची पांचाळी प्रत्येक नवऱ्याच्या वाट्याला 2 महिने 12 दिवस म्हणजे 72 दिवसाचा कालावधी वाटून दिला आणि एकांत असताना जर कोणी एकांताचा भंग करेल त्रिदंडी संन्यास आणि म्हणून त्रिदंडी संन्यास हा पार्थ भोगतोय आमची तशी काही मोठीशी चूक नव्हती द्रौपदी आणि धर्मराज एकांतात होते मध्यरात्रीचा प्रहर सुंदर नगरवास्य गाढ झोपी गेले होते आणि असं असताना एकाकी किंकळ ऐकू आली हे मुकोरिया Yeah.
आई पळविल्या, वीराची विरस्ती जाणून झाली आणि आवेशाच्या भरात शस्त्र घातल्या ठिकाणी हा पार्थ जात असताना धर्मदाता आणि द्रौपदी त्यांच्या महालाचं द्वार सताळ उघडं होतं आणि आमचं लक्ष जाता जाता तिथं गेलं, कारण शस्त्र काळात जाताना महालाचं द्वार तिथं वाटेवरच होतं आणि म्हणूनच त्यांच्या एकांताचा आमच्या नजरेतून भंग झाल्यासारखा झाला. आणि प्रायश्चित्त नारद मुनीनं घालून दिल्याप्रमाणे हा पार्थ भोगतोय. पण युधिष्ठिर दादांचे शब्द धनुधर पार्थ, अरे तू लहान आहेस आणि आम्ही तुझ्यापेक्षा थोर आहोत, तेव्हा लहान मुलासारखी असतात. नाही दादा, तुम्ही जरी म्हणत असाल नियम तो नियम तर आम्हीच घातला आणि आम्हीच मोडीला, तर काय आपल्याला अर्थ राहणार? म्हणून प्रायश्चित्त मी भोगतोय. पण पर्वतावरून पर्वत उलाटत असताना आठवण होते की द्वारके प्राणाहूनही ती आहे. ती म्हणजे माझी सुभद्रा. बालपणी एकमेकावर बसलेलं प्रेम आणि अंगाला खेळ असताना पार्थ आणि सुभद्रेची जोडी कशी शोभून दिसली. मी द्वारका होनी होतो. Oh,